सध्या सोशल मीडियावर अशा बातम्या ऐकायला आणि पाहायला मिळत आहेत की श्रेयस तळपदे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालेलं आहे किंवा श्रेयस तळपदे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यामुळे सध्या ते हॉस्पिटलमध्ये आहेत. तर खरंच श्रेयस तळपदे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं आहे का? त्यांच्या आयुष्यामध्ये मृत्यूसारखा जीवघेणा प्रसंग आला होता का? हेच सगळं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आज मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या वेगळ्या अभिनयासाठी ओळखलं जाणारं नाव म्हणजे श्रेयस तळपदे. विनोदी भूमिका असो, गंभीर भूमिका असो किंवा एखाद्या संवेदनशील व्यक्तिरेखेची जबाबदारी असो, श्रेयस यांनी प्रत्येक भूमिकेत स्वतःची एक वेगळी छाप निर्माण केली. मात्र आजच्या यशामागे सुरुवातीपासूनच खूप मोठा संघर्ष आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द होती. श्रेयस तळपदे यांचा जन्म 27 जानेवारी 1976 रोजी मुंबईत झाला. त्यांचं बालपण मुंबईतच गेलं. त्यांचे कुटुंब अभिनयाच्या क्षेत्राशी पूर्णपणे अनोळखी नव्हते. त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री टी आणि अभिनेत्री मीना टी या त्यांच्या नातेवाईक आहेत. मात्र स्वतः श्रेयस यांनी आपल्या अभिनयाच्या प्रवासात केवळ नात्यांच्या आधारावर पुढे जाण्यापेक्षा स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. पुढे त्यांनी रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. एका मुलाखतीत श्रेयस यांनी सांगितलं होतं की त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि वयाच्या 20व्या वर्षी व्यावसायिक अभिनेता म्हणून काम करू लागले. त्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश करणे आजच्या तुलनेने आणखीनच कठीण होतं. मुंबईत जन्म झाला म्हणून सहज संधी मिळेल असं नव्हतं. स्वतःची अभिनय क्षमता सिद्ध करावी लागणार होती. त्यामुळे श्रेयस यांनी रंगभूमी आणि मराठी मनोरंजन विश्वातून आपला पाया मजबूत करण्यास सुरुवात केली. श्रेयस यांनी सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्रभर रंगभूमीवर काम केलं. त्यानंतर मराठी मालिकांमध्ये देखील ते दिसू लागले. त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या मालिकांपैकी आभाळ माया ही मालिका विशेष ठरली. या मालिकेतील तेजस या भूमिकेमुळे त्यांना मराठी प्रेक्षकांमध्ये मोठी ओळख मिळाली. यानंतर त्यांनी हिंदी दूरदर्शनवरही काम केलं. 1998 मध्ये ओ या मालिकेत त्यांनी मुख्य भूमिका साकारली. पुढे जाने अनजाने यांसारख्या मालिकांमध्येही ते दिसले. म्हणजे चित्रपटात येण्यापूर्वी श्रेयस यांनी रंगभूमी आणि दूरदर्शन या दोन्ही माध्यमात स्वतःला सिद्ध केलं होतं. या काळात त्यांचं एक स्वप्न मात्र स्पष्ट होतं. फक्त छोट्या पडद्यावरच थांबायचं नाही, तर मोठ्या पडद्यावर अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची. 2000च्या दशकाच्या सुरुवातीला श्रेयस यांना चित्रपटांमध्ये संधी मिळू लागली. सुरुवातीला छोट्या आणि सहाय्यक भूमिका करत त्यांनी मोठ्या पडद्यावर स्वतःची जागा तयार करण्यास सुरुवात केली. 2002 मध्ये आखे, त्यानंतर रेशम गाठ भेट, रघुमोर, बॅचलर ऑफ हर्ट्स अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. 2004 मध्ये आलेला पछाडलेला या मराठी चित्रपटामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. त्याच काळामध्ये सावरखेड एक गाव यांसारख्या चित्रपटात देखील त्यांनी काम केलं. पण त्यांच्या आयुष्यात खरा मोठा बदल अजून बाकी होता. तो बदल घेऊन आला होता 2005 सालचा चित्रपट इक्बाल. या चित्रपटात त्यांनी एका मूकबधीर तरुणाची भूमिका केली होती. त्या तरुणाचे स्वप्न होतं भारतीय क्रिकेट संघात खेळण्याचं. बोलता आणि ऐकता न येणाऱ्या व्यक्तिरेखेचे भाव, संघर्ष, जिद्द आणि स्वप्न प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे सोपं काम नव्हतं. पण श्रेयस यांनी ही भूमिका इतक्या प्रभावीपणे साकारली की त्यांच्याकडे केवळ विनोदी किंवा सहाय्यक अभिनेता म्हणून पाहणाऱ्या लोकांची दृष्टी बदलली. इक्बाल हा त्यांच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला. चित्रपटाला आणि श्रेयस यांच्या अभिनयाला मोठी प्रशंसा मिळाली. या चित्रपटाने श्रेयस तळपदे यांना हिंदी चित्रपटसृष्टीत एक गंभीर आणि सक्षम अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली. पुढे त्यांच्यासमोर हिंदी चित्रपटांचे दरवाजे उघडू लागले. डोर, अपना सपना मनी मनी, ओम शांती ओम आणि त्यानंतरच्या अनेक चित्रपटांनी त्यांची लोकप्रियता वाढवत नेली. पण या यशाच्या काळात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही एक महत्त्वाचे नाते आकार घेत होते, जे पुढे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आधारांपैकी एक ठरणार होते. श्रेयस तळपदे यांनी मराठी मालिका आणि रंगभूमीवर काम करत असतानाच आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाची व्यक्ती भेटली. ती व्यक्ती म्हणजे दीप्ती तळपदे. श्रेयस आणि दीप्ती यांची पहिली भेट अगदी योगायोगाने झाली होती. त्यावेळी श्रेयस आभाळ मायामुळे लोकप्रिय झालेले होते. एका कार्यक्रमासाठी ते दीप्ती ज्या कॉलेजमध्ये शिकत होत्या तिथेच गेलेले होते. दीप्ती त्या कॉलेजच्या जनरल सेक्रेटरी होत्या. श्रेयस यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितलं की पहिल्याच भेटीमध्ये त्यांना दीप्ती आवडल्या आणि त्यांनी अवघ्या 4 दिवसांमध्येच
त्यांच्यासमोर लग्नाची इच्छा सुद्धा व्यक्त केली होती. मात्र दीप्ती यांनी लगेच होकार दिला नाही. दोघांनी काही वर्ष एकमेकांना समजून घेतल्यानंतर, डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. दीप्ती पुढे त्यांच्या आयुष्यात केवळ पत्नी म्हणूनच नाही तर त्यांच्या करिअरमधील एक महत्त्वाचा आधार बनल्या. श्रेयस यांनी स्वतः अनेक वेळा सांगितलं आहे की त्यांच्या चढ उतारांच्या काळामध्ये दीप्ती त्यांच्यासोबत उभ्या राहिला. दोघांचं लग्न 2004 मध्ये झालं होतं. विशेष म्हणजे लग्नाच्या आसपासच श्रेयस यांच्या आयुष्यात करिअरचा मोठा निर्णय घेण्याची वेळ सुद्धा आलेली होती. टीव्हीवर काम करून त्यांना लोकप्रियता मिळाली होती. त्यांनी अनेक मालिका केल्या होत्या, पण काही काळानंतर टीव्ही क्षेत्रामध्ये त्यांच्यावर ओव्हर एक्सपोजरचा शिक्का बसला. लोकांना नवीन चेहरे पाहायचे होते असे त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळे पुढे काय करायचं हा प्रश्न त्यांच्या समोर होता. एका टप्प्यावर तर अभिनय सोडून स्थिर नोकरी किंवा दुसरं काही काम करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आलेला होता. कारण लग्नानंतर पत्नीची जबाबदारी देखील होती आणि अभिनयातून नियमित उत्पन्न मिळेल याची सुद्धा खात्री नव्हती. मात्र त्यांनी अभिनय कधीच सोडला नाही आणि याच काळामध्ये त्यांच्या आयुष्यात आली ती भूमिका जिने त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीची दिशाच बदलून टाकली. 2005 साली इक्बाल हा चित्रपट प्रदर्शित झाला. दिग्दर्शक नागेश कुकुनूर यांच्या चित्रपटात श्रेयस यांनी इक्बाल या मूकबधीर तरुणाची भूमिका साकारली. क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या तरुणाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, पण तो आपलं स्वप्न कधीच सोडत नाही. ही भूमिका श्रेयस यांच्यासाठी मोठं आव्हान होती. संवादापेक्षा चेहऱ्यावरील भाव, देहबोली आणि अभिनयातून व्यक्तिरेखेच्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या होत्या. इक्बालला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि श्रेयस तळपदे यांना हिंदी चित्रपटसृष्टीत गंभीरपणे घेतले जाऊ लागले. विशेष म्हणजे श्रेयस यांच्या आयुष्यात इक्बाल हा चित्रपट केवळ व्यावसायिकच संधी नव्हता. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की जेव्हा त्यांच्या करिअरमध्ये निराशेचे क्षण येतात तेव्हा त्यांनी इक्बाल सारखा चित्रपट केला होता. ही गोष्ट त्यांना स्वतःची आठवण करून देते. डोर आणि वेगळ्या प्रकारच्या भूमिका इक्बाल नंतर श्रेयस यांनी लगेच स्वतःला एका प्रकारच्या भूमिकेत अडकून घेतले नाही. 2006 मध्ये डोर या चित्रपटात त्यांनी वेगवेगळे वेश घेणाऱ्या बहुरूपी व्यक्तीची भूमिका केली. ही भूमिका इक्बालपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. त्यामुळे श्रेयस यांच्यातील विनोदी आणि वेगळ्या ढंगाच्या अभिनयाची बाजूही समोर आली. त्याच काळात अपना सपना मनी मनी यासारख्या विनोदी चित्रपटात देखील ते दिसले. म्हणजेच एकीकडे गंभीर अभिनयाची क्षमता त्यांनी इक्बाल या चित्रपटामधून सिद्ध केली होती, तर दुसरीकडे विनोदी भूमिका करण्याची त्यांची सहजता सुद्धा प्रेक्षकांना जाणवू लागली होती. 2007 साली श्रेयस यांच्या कारकिर्दीतील आणखी एक अतिशय महत्त्वाचा चित्रपट आला, तो म्हणजे ओम शांती ओम. फराह खान दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण प्रमुख भूमिकेमध्ये होते. या चित्रपटात श्रेयस यांनी पप्पू मास्टर ही भूमिका केली. ते शाहरुख खानच्या व्यक्तिरेखेचे अत्यंत जवळचे मित्र असतात. या भूमिकेमुळे श्रेयस यांची लोकप्रियता आणखी वाढली. पप्पू मास्टर या नावाने त्यांना प्रेक्षकांनी विशेष लक्षात ठेवले. याच काळात त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत नियमितपणे काम सुद्धा मिळू लागले. बॉम्बे टू बँकॉक, वेलकम टू सज्जनपूर आणि इतर चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या. 2008 मध्ये आलेल्या गोलमाल रिटर्न्समध्ये श्रेयस यांनी लक्ष्मण ही भूमिका केली. त्यानंतर गोलमाल मालिकेशी त्यांचं नाव जोडलं गेलं. पुढे गोलमाल 3 आणि गोलमाल अगेन मध्येही ते दिसले. या चित्रपटांमुळे श्रेयस यांची कॉमेडी टायमिंग आणि सहकलाकारांसोबतची केमिस्ट्री सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड आवडली. यामुळे त्यांच्या कारकिर्दीत एक वेगळाच टप्पा सुरू झाला. इक्बालमधील गंभीर भूमिका करणारा अभिनेता आणि ओम शांती ओम मधील पप्पू मास्टर याच्यासोबतच आता प्रेक्षक त्यांना कॉमेडी कलाकार म्हणून देखील पाहू लागले. श्रेयस यांनी केवळ अभिनेता म्हणून थांबण्याऐवजी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात देखील पाऊल ठेवलं. 2008 मध्ये त्यांनी मराठी चित्रपट सनई चौघडेची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या निर्मिती संस्थेअंतर्गत पोस्टर बॉईज या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला. अशा प्रकारे श्रेयस यांचा प्रवास फक्त अभिनेता म्हणून राहिला नाही. अभिनयाबरोबरच निर्माता आणि पुढे दिग्दर्शक म्हणून देखील त्यांनी स्वतःला आजमावले. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील एक मोठा आनंदाचा क्षण येणार होता. लग्नानंतर अनेक वर्षांनी श्रेयस आणि दीप्ती यांच्या आयुष्यामध्ये आद्या या मुलीचं आगमन झालं. 2018 मध्ये त्यांनी मुलीचं स्वागत केलं. मुलगी झाल्यानंतर श्रेयस यांच्या आयुष्यातील प्राधान्यक्रमांमध्ये देखील बदल झाला. अभिनय, चित्रपट आणि कामाच्या धावपळीबरोबरच ते कुटुंबासाठी देखील वेळ देण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पुढील काही वर्षात त्यांच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग येणार होता ज्याने त्यांच्या संपूर्ण आयुष्याकडे पाहण्याची
पद्धतच बदलून टाकली. 2023 मध्ये श्रेयस तळपदे यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. हा प्रसंग इतका गंभीर होता की काही काळ त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली होती. श्रेयस तळपदे यांच्या आयुष्यात 14 डिसेंबर 2023 हा दिवस कायमचा लक्षात राहणारा ठरला. त्या दिवशी ते मुंबईत वेलकम टू द जंगल या चित्रपटाचे शूटिंग करत होते. शूटिंगमध्ये ॲक्शनचे सिक्वेन्स होते. दोरीवरून झुलणे, पाण्यात पडणे अशा शारीरिक मेहनतीच्या दृश्यांचे शूटिंग दिवसभर सुरू होते. सुरुवातीला सगळं व्यवस्थित चाललं होतं, मात्र शेवटचा शॉट पूर्ण झाल्यानंतर श्रेयस यांना अचानकच अस्वस्थ वाटू लागले. त्यांना श्वास घेण्यास देखील त्रास होऊ लागला आणि डाव्या हातात दुखू लागलं. शूटिंगमध्ये ॲक्शन सिक्वेन्स असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला हा त्रास कदाचित स्नायू दुखल्यामुळे झाला असावा असं मानलं, पण त्यांना पूर्वी कधीही अशा प्रकारचा थकवा जाणवलेला नव्हता. शूटिंग संपल्यानंतर ते आपल्या व्हॅनिटी व्हॅनकडे गेले. त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं सेटवरील लोकांच्या लक्षात आलं होतं. श्रेयस घरी पोहोचल्यानंतर पत्नी दीप्ती यांनी त्यांची अवस्था पाहिली. त्यांना परिस्थिती अतिशय गंभीर वाटली आणि त्यांनी वेळ न घालवता श्रेयस यांना लगेच रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. दोघे गाडीतून मुंबईतील बेलीव्ह्यू हॉस्पिटल अंधेरी येथे निघाले, पण रुग्णालयाजवळ पोहोचल्यावर देखील एक अडचण आली. रुग्णालयाचा प्रवेशाचा मार्ग अडवलेला असल्यामुळे त्यांना गाडीने यू टर्न घ्यावा लागला. त्याच वेळेस श्रेयस यांच्या चेहऱ्याला मुंग्या सुद्धा आल्यासारखं झालं आणि ते अचानक बेशुद्ध झाले. त्यांच्या हृदयाची धडधड देखील अचानकच थांबली होती. श्रेयस यांनी नंतर स्वतः सांगितलं की त्या काही मिनिटात ते क्लिनिकली डेड झाले होते. म्हणजे त्यांच्या हृदयाचे ठोके सुद्धा थांबले होते आणि त्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी तातडीने CPR आणि इलेक्ट्रिकल शॉक देण्यात आला. दीप्ती त्यावेळी स्वतः प्रचंड घाबरलेल्या असताना देखील त्यांनी परिस्थिती हाताळली. गाडी वाहतुकीत अडकली होती. त्या गाडीतून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या बाजूचा दरवाजा सुद्धा उघडता येत नसल्याने त्यांनी श्रेयसांच्या अंगावरून दुसऱ्या बाजूला जाऊन मदतीसाठी अथक प्रयत्न केले. काही लोकांच्या मदतीने श्रेयस यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. हृदयाचे ठोके काही मिनिटांसाठी थांबले. रुग्णालयात डॉक्टरांनी तातडीने उपचार सुद्धा सुरू केले. CPR आणि इलेक्ट्रिकल शॉक देऊन त्यांचं हृदय पुन्हा सुरू करण्यात आलं. यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. श्रेयस यांनी सांगितलेल्या माहितीनुसार त्यांच्या हृदयातील 2 प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर ब्लॉकेजेस झाले होते. एका रक्तवाहिनीमध्ये 100% ब्लॉकेज होते, तर दुसऱ्यामध्ये 99% ब्लॉकेज असल्याचं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं. एंजिओप्लास्टी करून त्यामध्ये स्टंट बसवण्यात आला. रुग्णालयात ते काही दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली होते. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आणि ते हळूहळू घरी परतले. या प्रसंगानंतर श्रेयस यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. या घटनेपूर्वी त्यांच्या आयुष्यात त्यांना कधीही हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची वेळ आलेली नव्हती. त्यामुळे एवढा गंभीर हृदयविकाराचा प्रसंग अचानक आपल्या आयुष्यात येईल अशी त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. ते स्वतःला आरोग्याबाबत काळजी घेणारी व्यक्ती मानत होते. त्यांनी धूम्रपान करत नसल्याचं आणि क्वचितच मद्यपान करत असल्याचं देखील सांगितलं. त्यामुळे इतक्या कमी वयामध्ये असा गंभीर हृदयविकार का झाला हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांनाही पडला. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणून श्रेयस यांनी त्यांच्या कौटुंबिक इतिहासाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या कुटुंबामध्ये वडील, काका, आत्या आणि आजोबा यांच्यासह अनेकांना हृदयाशी संबंधित समस्या होत्या. त्यांच्यापैकी काहींचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. विशेष म्हणजे त्यांच्या वडिलांना देखील हृदयविकाराचा झटका आला होता, मात्र ते त्यातून वाचले आणि त्यानंतर उपचार व औषधांच्या मदतीने आणखी अनेक वर्ष जगले. म्हणूनच श्रेयस यांना त्यांच्या कुटुंबातील हा इतिहास माहिती होता आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची देखील जाणीवही होती. तरीही 2023 मध्ये त्यांच्या बाबतीत हा प्रसंग अचानक घडला. या घटनेनंतर श्रेयस यांनी आपल्या आयुष्याकडे पाहण्याची पद्धतच बदलली. त्यांनी या अनुभवाचे वर्णन दुसरी संधी असे केले. यांनी लोकांना आरोग्य गृहीत धरू नका, नियमित तपासणी करा आणि कुटुंबासाठी वेळ द्या असा संदेश दिला. त्यांच्या मते आपण अनेकदा असे गृहीत धरतो की आपल्याकडे अजून भरपूर वेळ आहे, पण आयुष्यात एखादा प्रसंग काही मिनिटात सगळं काही बदलून टाकू शकतो. या प्रसंगानंतर कामापेक्षा कुटुंब आणि आरोग्य अधिकच महत्त्वाचे आहेत अशी त्यांची भूमिका झाली. त्यांनी पुन्हा काम सुरू केलं, पण आधीसारखी स्वतःवर सतत कामाची धावपळ लादण्याऐवजी हळूहळू काम करण्याचा निर्णय घेतला. हृदयविकाराच्या तीव्र प्रसंगानंतर काही काळ विश्रांती घेतल्यानंतर श्रेयस पुन्हा कामावर परतले. ज्या वेलकम टू द जंगलच्या शूटिंग दरम्यान त्यांना हा हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता, त्याच चित्रपटाच्या सेटवर परत जाणं
त्यांच्यासाठी भावनिकदृष्ट्या अतिशय सोपं होतं. त्या सेटशी त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण आठवण जोडली गेली होती. तरीही त्यांनी भीतीवर मात करून पुन्हा कॅमेऱ्यासमोर उभे राहण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रसंगात त्यांना त्यांची पत्नी दीप्ती, कुटुंबीय आणि मित्रांचा मोठा आधार मिळाला. श्रेयस यांनी विशेषतः दीप्ती आणि त्यांच्या मदतीला धावून आलेल्या सहकाऱ्यांचे आभार मानले होते. हृदयविकाराच्या त्या घटनेने त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा धडा मात्र कायमचा बदलला. यश, पैसा आणि काम कितीही महत्त्वाचं असलं तरी सुद्धा आयुष्य आणि कुटुंब यापेक्षा मोठे काहीच नाही. मात्र श्रेयस यांच्या आयुष्यातील ही एकमेव मोठी परीक्षा होती. हृदयविकारातून सावरल्यानंतर त्यांना पुन्हा कामाच्या दुनियेमध्ये परतायचं होतं. त्याच काळामध्ये त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाच्या भूमिका आणि त्यांच्या पुढील प्रोजेक्ट्सही चर्चेत आले. 14 डिसेंबर 2023 रोजी आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने श्रेयस तळपदे यांचं आयुष्य अक्षरशः पूर्णपणे बदलून गेलं. एंजिओप्लास्टीनंतर त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे शरीराला पूर्णपणे सावरण्यासाठी वेळ देणं. पूर्वीप्रमाणे लगेच धावपळ करून कामाला लागणं त्यावेळेस योग्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी हळूहळू कामाकडे परतण्याचा निर्णय घेतला. 2024 मध्ये त्यांनी स्वतः सांगितलं होतं की त्यांची रिकव्हरी अजून सुद्धा सुरू आहे आणि पूर्णपणे बरे होईपर्यंत ते खूप ॲक्शन किंवा अतिशय शारीरिक मेहनत असलेल्या भूमिका स्वीकारण्याबाबत सावध राहणार आहेत. हृदयविकाराच्या प्रसंगानंतर त्यांच्या आयुष्यातील दृष्टिकोन देखील बदलला. पूर्वी काम, शूटिंग आणि करिअरच्या धावपळीत अनेक गोष्टी पुढे ढकलल्या जात होत्या. मात्र या जीवघेण्या प्रसंगानंतर त्यांना जाणवलं की आयुष्याची खात्री नसते. त्यामुळे कुटुंबाला अधिक वेळ देणं आणि आरोग्याला प्राधान्य देणं त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे झाले. त्यांनी या बदलाबाबत बोलताना आपलं आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक शांत झालं असल्याचं सांगितलं होतं. हृदयविकाराच्या प्रसंगानंतर त्यांच्या कारकिर्दीतील एक विशेष भूमिका प्रेक्षकांसमोर आली. कंगना रनौत दिग्दर्शित इमर्जन्सी या चित्रपटात श्रेयस यांनी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या तरुणपणीची भूमिका साकारली. ही भूमिका त्यांच्यासाठी वेगळी होती कारण हा केवळ एका काल्पनिक व्यक्तिरेखेचा अभिनय नव्हता, तर भारताच्या राजकीय इतिहासातील अत्यंत प्रसिद्ध व्यक्तिमत्व साकारायचं होतं. इमर्जन्सी हा चित्रपट अनेक अडचणी आणि विलंबनानंतर 17 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला. हृदयविकारानंतर पूर्ण विश्रांती घेऊन कायमचं अभिनयापासून दूर जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला नाही. 2024 मध्ये लव यू शंकर, कर्टम भुगतान, चंडू चॅम्पियन आणि मुफासा द किंग यांसारख्या प्रकल्पामध्ये ते दिसले किंवा त्यांचा सहभाग राहिला. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, गंभीर आरोग्याच्या प्रसंगाने त्यांच्या आयुष्याला ब्रेक जरूर लावला, पण त्यांच्या अभिनयाची इच्छा संपली नाही. 2025 हे वर्षही ते सक्रिय राहिले. इमर्जन्सी, कपकपी, चुडिया, हाऊसफुल 5, भागी 4 आणि सिंगल सलमा अशा विविध चित्रपटांमध्ये त्यांचे काम दिसले. श्रेयस यांचा प्रवास 2026 मध्येही थांबला नाही. आझाद भारत, वेलकम टू द जंगल आणि द इंडिया स्टोरी हे त्यांचे प्रकल्प 2026 मध्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. उपलब्ध फिल्मोग्राफीनुसार द इंडिया स्टोरी 24 जुलै 2026 रोजी प्रदर्शित झाला, तर वेलकम टू द जंगल 26 जून 2026 रोजी प्रदर्शित झाला. याशिवाय गोलमाल 5 सह काही आगामी प्रकल्पांमध्ये देखील त्यांचं नाव आहे. म्हणजे 2023 मध्ये आयुष्याला मोठा धक्का बसल्यानंतरही श्रेयस तळपदे पुन्हा आपल्या कामाच्या दुनियेत सक्रिय झालेले आहेत. तुम्हाला श्रेयस तळपदे हे अभिनेते आवडतात का? आजपर्यंत त्यांचे कोणकोणते चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडले? तसंच त्यांची कोणती भूमिका तुमच्या मनावर जास्त घर करून गेली? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच श्रेयस तळपदे यांच्या आयुष्यामध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आलेला होता आणि जीवघेणा प्रसंग देखील ओढावला होता. पण आता सध्या तरी ते एकदम आनंदी आणि फिट आहेत. त्यांचं कुठलंही निधन झालेलं नाही आणि सध्या ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा नाहीत. म्हणून हृदयविकाराचा झटका येणं आणि त्यामुळे त्यांचं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणं ही 2023 मधली घटना आहे. सध्या ज्या सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत त्यावर कुणीही विश्वास ठेवू नका. देवाच्या कृपेने श्रेयस तळपदे आता या जीवघेण्या प्रसंगातून बाहेर निघालेले आहेत.